नारायणरावांनी एकदा खात्री दिल्यावर राधाबाईच्याने शंका काढवेना. त्यांनी दुसरे दिवशी 10 वाजता नारायणरावांबरोबर गंगाधराला अण्णासाहेबांकडे पाठवले. गंगाधर आता अण्णासाहेबांच्या पदरी नोकरीस राहिला. अण्णासाहेबांनी त्याला स्वतःजवळ ठेवून घेतले होते. त्यांच्या ऑफिसातली पुस्तके व कागदपत्रे झाडून पुसून साफ ठेवायची. ते सांगतील ते चिठ्ठी निरोप जिकडचे तिकडे पोचवायचे. ते सांगतील त्या आकड्यांच्या बेरजा करायच्या. किरकोळ पत्रे लिहायची. याप्रमाणे हलक्या दर्जाच्या कारकुनाचे काम गंगाधराकडे देण्यात आले होते. आजपर्यंत विद्यार्जनात ज्याचे आयुष्य शांतपणे गेले आहे, ज्याला व्यवहाराशी प्रसंगच आला नाही, ज्याला ताबेदारी कशी ती आजपर्यंत मुळीच ठाऊक नाही, त्याला एकदम या व्यवसायातून काढून नोकरीसारख्या अगदी भिन्न स्थितीत आणून सोडल्यावर प्रथम त्याच्या मनाची चुकचुकल्यासारखी स्थिती होणे साहजिकच आहे. अण्णासाहेब आपल्या नोकरांच्या कामावर सक्त देखरेख ठेवीत. तथापि त्यांचे अंतःकरण फार सदय असे व ते गुणांची उत्तम पारख करणारे असल्यामुळे आपल्याला त्यांच्याजवळ नोकरी करण्यास मिळावी ही ज्याची त्याची महत्वाकांक्षा असे. पण असा योग अगदी फारच थोड्यांना प्राप्त होई. हुशार, प्रामाणिक आणि इमानी नोकर असला म्हणजे अण्णासाहेब त्याच्या गुणांची चीज केल्या वाचून आणि त्याला बढती दिल्या वाचून कधीही राहायचे नाहीत, ही प्रत्येक नोकरास खात्री वाटत असे. त्यामुळे त्यांच्याजवळ नोकरीस राहण्याकरता प्रत्येकाची धडपड चाले. पण गंगाधर वर सांगितल्याप्रमाणे भिन्न परिस्थितीत अगदी भिन्न वातावरणात येऊन पडल्यामुळे अण्णासाहेबांजवळची इतरांची वांछित अशी जागा त्याला मिळाली तरी त्याला ती बरी वाटली नाही. साफसूफ करणे, चिठ्ठ्या निरोप पोहोचवणे हे हलके सलके काम करण्याचा आपल्यासारख्या इंग्रजी शाळेत पहिला नंबर पटकवणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रसंग यावा ही गोष्ट त्यांच्या अंतःकरणाला शल्ल्यासारखी बोचत होती. थोरपणा कामावर नाही तर तो माणसांवर अवलंबून असतो ही गोष्ट राधाबाईंनी त्याच्या मनावर पुष्कळ बिंबवली होती. म्हणून आपल्या स्वतःच्या इच्छेविरुद्ध तो ही नोकरी करीत होता. पण मधून मधून पुन्हा एखाद्या वेळेस त्याचे मन साशंक होई आणि त्याचा आनंद मावळून जाऊन त्याच्या मुद्रेवर उदासपणाचे चिन्ह प्रतिबिंबित होई. गंगाधर नोकरीवर रुजू झाला त्याच दिवशी संध्याकाळी तो सुट्टी झाल्यावर घरी परत आला. तेव्हा त्याची मुद्रा अत्यंत उदास दिसली. त्याला घरी जाण्याला उत्साह वाटेना. त्यामुळे त्याची पावले जड झाली होती. तो घरी जाऊन कपडे वगैरे काढून उदासपणे खिडकीत बसला. राधाबाई मोठ्या उत्सुकतेने गंगाधराला नोकरीची हकीकत विचारू लागल्या. पण त्याने टाळाटाळीची उत्तरे दिली. राधाबाईला गंगाधराचे हे वर्तन पाहून फार आश्चर्य वाटले व दुःखही झाले. तथापि त्यांनी स्वतःच्या मनाचे असे समाधान केले की सवय नसल्यामुळे त्याला चमत्कारिक वाटत असेल किंवा तो थकला भागला असेल. आपले डोके दुखत आहे असे सांगून गंगाधर उठला आणि बिछाण्यावर पडून स्पुंदून स्पुंदून रडू लागला. तेव्हा राधाबाई त्याच्याजवळ गेल्या आणि त्याला पोटाशी धरून रडण्याचे कारण विचारू लागल्या. गंगाधराचे पोटातले विचार आता उमळून यावयास लागले. तो म्हणाला, आई, नको मला ती नोकरी. मी इतकी वर्ष शाळेत घालवली आणि इंग्रजी, मराठी, संस्कृत वगैरे भाषा व त्याचप्रमाणे इतिहास, भूगोल, भूमिती वगैरे विषय शिकलो. ते असली महारकी करण्यासाठीच का? इतके शिकून आज माझ्या विद्येचे चीज काय होते आहे ते पहा. ऑफिसाची झाडलोट करणे आणि इकडची चिठ्ठी तिकडे नेऊन देणे या कामातच माझा जन्म जायचा का? गंगाधराचा स्वभाव इतका त्रासिक पूर्वी नव्हता, पण एका दिवसाच्या नोकरीच्या अनुभवाने तो तसा बनला होता. तसेच तो पूर्वी अगदी मितभाषी असे, पण आज त्याला त्रासून चरफडत बोलण्याच्या लहरीवर लहरी येत होत्या. राधाबाईंच्या लक्षात एक गोष्ट येऊन चुकली होती व त्याच्या स्वभावात एकाएकी झालेल्या फेरबदलावरून त्याला विलक्षण वाईट वाटत असले पाहिजे हे राधाबाईला कळून चुकले होते. तथापि त्याचे समाधान करण्याच्या उद्देशाने त्या म्हणाल्या, बाळा, असं त्रासून कसा बरं निभाव लागेल? ताबेदारी म्हटली म्हणजे ती कसलीही असो, मालकाच्या मर्जीप्रमाणे केली पाहिजे. तुला हा नवीनच अनुभव आहे आणि तशातून तू आता थकून भागून आला आहेस म्हणून तुला फारच त्याचं एवढं वाटतं आहे. 2 घास खाऊन पाणी पी आणि मग सावकाश बोलत बैस. गंगाधर म्हणाला, आई, ज्यांना ओचे ठो येत नाही अशी कुणब्याची बोरे सुद्धा 10-10 रुपये महिना मिळवतात आणि मी एवढा शिकून शेवटी त्यांच्याच जोडीला. यावर राधाबाई म्हणाल्या, बाळा, अडचणीच्या वेळी आपल्यासारख्याला महिन्याची काठी 6 रुपयांची मदत काही थोडी नाही.
ही जागा ही आज न मिळती तर आपली काय दशा होती. कुणब्यांच्या पोरांची आणि तुझी बरोबरी तू करतोस, पण तूच पहा त्या पोरांना शिपायाची, फार तर हवालदार किंवा जमादार होण्यापलीकडे काही मोठी जागा मिळण्याची उमेद आहे का. तुला वाढायला हवी तेवढी जागा आहे. गंगाधराला हे दोन्ही मुद्दे जोरदार वाटले. त्याच्याने यावर उत्तर देववेना. राधाबाईंनी आता सांगितलेली महत्त्वाची गोष्ट पूर्वी त्याच्या लक्षात आली नव्हती, म्हणून तो मनातल्या मनात शरमला. राधाबाई पुढे म्हणाल्या, बाळा, मी तुला एक गोष्ट सांगते, ती लक्षात ठेव. आलेली संकट भोगली पाहिजेत व त्यातून होईल तितका धीरानं टिकाव धरला पाहिजे. या झटापटीत सत्याचा व सद्गुणाचा नेहमी जय होणार अशी मनात पक्की श्रद्धा ठेवली पाहिजे. श्रद्धा आणि आशा ह्या एक नाहीत. श्रद्धा निराळी आणि आशा निराळी. आपण नुसती आशा बाळगून राहिलो तर एखाद्या वेळेस आपले हातपाय लटपटण्याचा संभव आहे, पण श्रद्धेचं तसं नाही. धीर, उद्योग, सोशिकपणा आणि श्रद्धा यांनी काय हवे ते जिंकता येईल. म्हणून धीर कधीही सोडू नये. बाळा, मी जर आज धीर सोडला तर काय अवस्था होईल. निराशेशिवाय काय आहे आपलेपाशी. निराशेनं काळीच तुटून माझा अंत व्हायला काय मोठा काळ लोटणार आहे. पण परमेश्वर सत्याचा वाली आहे, ही माझी दृढ श्रद्धा आहे. परमेश्वर आपणावर तऱ्हेतऱ्हेची संकटे आणून आपली श्रद्धा कसोटीस लावून पाहत आहे आणि त्याच्या कसोटी उतरल्यावर तो आपणास योग्य असं बक्षीस दिल्या वाचून राहणार नाही, ही माझी श्रद्धा बिलकुल ढळायची नाही. हे ऐकल्यापासून गंगाधरास वाटणारे कष्ट हलके होत चालले. राधाबाई पुन्हा म्हणाल्या, सगळे दिवस सारखे नसतात. आपले हेही दिवस परमेश्वराच्या कृपेनं निघून जातील आणि त्याच्याच कृपेनं आपण सुखाचे दिवस पाहू. ते सुखाचे दिवस पाहत असता मागच्या गोष्टीचं जेव्हा आपणास स्मरण होईल तेव्हा परमेश्वराच्या कसोटीस उतरल्याबद्दल आपणास केवढा आनंद होईल, केवढा अभिमान आणि किती धन्यता वाटेल. परमेश्वराच्या चरणी आपण लीन झालो, त्याला आपलं दुःख निवेदन करून त्यातून पार पाडण्यास लागणारं धैर्य त्याचेपाशी मागितलं आणि त्याची करुणा भागली तर आपलं दुःख अंमळ हलकं होईल. पुढं काय वाढून ठेवलं आहे ते कुणाला सांगता येईल, पण सध्याच्या स्थितीवरून पाहू लागलो तर अजून आपल्या वाटेवर पुष्कळ अंधार आहे. राधाबाईच्या या उपदेशाचा प्रकाश गंगाधराच्या अंतःकरणात पडला आणि तो म्हणाला, आई, तू म्हणतेस तसाच मी आतापासून वागेन. राधाबाईने त्याला कुरवाळून म्हटले, परमेश्वर तुझे कल्याण करील. गंगाधर रोज आपल्या नोकरीवर आता जात असे, पण यानंतर तो पुन्हा असा कष्टी कधीही दिसला नाही. होता होता त्याच्या नोकरीचा महिना पुरा झाला आणि 1 तारखेला पगार वाटणी झाली तेव्हा तो 12 रुपये घेऊन घरी आला आणि ते आईपुढे ठेवून म्हणाला, आई, आज पगार हाती आला. मला 12 रुपये मिळाले आणि माझ्यासारखी चिठ्ठी चपाटी नेणारी दुसरी कुणब्यांची पोरे आहेत त्यांना 5-5 रुपये मिळाले. राधाबाईंनी विचारले, पगार कोणी अण्णासाहेबांनी वाटला? ते तुला देण्याची वेळी काही म्हणाले काय? नाही आई, पगार वाटण्याचे काम साहेब स्वतः करीत नाही. साहेब कोण? अण्णासाहेबांना आम्ही नोकर लोक नुसते साहेब असे म्हणतो. ते स्वतः कधी पगार वाटीत नाही. नारायणराव नाहीतर विठोबादादा खजिनदार वाटतात. नारायणरावांनी बाकीच्या सगळ्यांना पगार वाटला आणि माझ्या पगाराबद्दल 6 रुपयांची चळत हातात घेऊन ते साहेबांचा हुकूम घ्यायला म्हणून गेले आणि भीत भीत म्हणाले, गंगाधर हा इतर मुलांसारखा नाही. इंग्रजी शिकलेला आहे आणि हुशार असून प्रामाणिकही आहे. तेव्हा इतर मुलाहून काही जास्ती पगार त्याला देणे योग्य आहे. आपला हुकूम होईल त्याप्रमाणे पत्रकात आकडा घालता येईल. यावर अण्णासाहेबांनी किती पगार ठरवावा म्हणून त्यांनाच विचारले. तेव्हा त्यांनी भीत भीत 8 पासून 10 पर्यंत द्यावा असे सुचवले. अण्णासाहेबांनी क्षणमात्र खुर्चीला पाठ टेकली आणि डोळे मिटून विचार केल्यासारखे करून म्हटले, नाही, त्याला 12वरच एकदम लागू करा. बरे म्हणून नारायणराव अण्णासाहेबांच्या खोलीतून बाहेर पडले आणि हसत हसत मला म्हणाले, गंगाधर, तुझी चैन झाली. अजमासापेक्षा 4-5 रुपये जास्तच देण्याविषयी हुकूम झाला आहे. खरे म्हटले तर हे रुपये तू काही हक्काने मिळवले नाहीस, आमच्या शिफारशीमुळे तुला ते मिळाले इतकेच. राधाबाईला ते रुपये हातात घेताना धन्यता वाटली. मार्च महिन्याची शेवटची तारीख. संध्याकाळी 5 वाजण्याची वेळ होती. अण्णासाहेबांच्या ऑफिसातले लोक आपापली कामे आटोपून व दप्तरे बांधून निघण्याच्या तयारीत होते.
अण्णासाहेब बरोबर 5च्या ठोक्याला ऑफिसातून जात आणि ते गेल्याबरोबर सगळ्या नोकरांना सुट्टी मिळे. पण आज काही महत्त्वाचे पत्र संध्याकाळच्या डाकेने जावयास पाहिजे होते. ते लिहिण्याच्या नादात 5चे ठोके पडलेले अण्णासाहेबांनी ऐकले नाहीत. त्यामुळे सगळी नोकर मंडळीही आपापल्या जागी थपकून राहिली होती. अण्णासाहेबांनी पत्र पुरे केले व आपल्या हाताने पाकिट बंद करून व पत्ता लिहून गंगाधर असे म्हणून हाक मारली. गंगाधर तेव्हा चौकात एका गृहस्थाशी बोलत उभा होता. त्याला ती हाक ऐकू गेली नाही, म्हणून नारायणरावांनी गंगाधराला जल्दीने बोलावून अण्णासाहेबांकडे पाठवले. तो येताच, दाजीबा तिकडे असला तर त्याला पाठवून दे, असे अण्णासाहेब म्हणाले. पण इतक्यातच त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांचा बेत फिरल्यासारखा दिसला आणि त्यांनी पुन्हा त्याला हाक मारून म्हटले, तुला पोस्ट ऑफिस कुठं आहे ते माहीत आहे? गंगाधराने विनयाने उत्तर दिले, होय आहे ठाऊक, आमच्या पलीकडल्या आळीतल्या शेवटच्या घरात आहे. बरे तर हे पत्र घे आणि आत्ताच्या आत्ता पोस्टात जाऊन टाक, विसरू नकोस हो. गंगाधराने ते पत्र घेऊन मोठ्या तजवीजीने आपल्या जाकिटाच्या खिशात ठेवले. गंगाधराच्या स्वाधीन पत्र केल्याबरोबर अण्णासाहेब डोक्यावर पगडी ठेवून बाहेर पडले आणि नंतर कचेरीतील कारकूनही त्यांच्या मागे उपरणे झाडून उठून चालते झाले. रोज नारायणराव व गंगाधर बरोबर घरी येत असत. नित्यक्रमाप्रमाणे नारायणराव गंगाधराला घरी चलतोस ना म्हणून म्हणाले. तेव्हा त्याने सांगितले की साहेबांनी पोस्टात टाकण्यासाठी म्हणून जरुरीचे पत्र दिले आहे आणि शिवाय त्याच बाजूला एकाचे घरी आईचाही काही निरोप द्यायचा आहे. तेव्हा मी अगोदर तिकडे जाऊन मग घरी येईन. त्या दिवशी असा काही योगायोग घडला आणि या जगात योगायोग म्हणजे काही विचित्र प्रकारचे घडत असतात. राधाबाईंनी गंगाधराच्या हाती एका बाईला काही निरोप पाठवला होता. शिवाय बाजारातून सुईदोऱ्याचे पाकिट आणि काचेची चिमणी आणण्यास सांगितले होते आणि बोहऱ्यांची दुकाने पोस्टाच्या त्या बाजूलाच होती. वाटेवरच कृष्णाची शाळा होती. त्या शाळेची सुट्टी नुकतीच होऊन भराभर मुले बाहेर पडत होती. कृष्णा त्या शाळेत नुकताच जाऊ लागला होता. त्या मुलांच्या घोळक्यात कृष्णा कुठे दिसतो का म्हणून गंगाधर पाहत उभा राहिला. इतक्यात एका मुलाची गंगाधराकडे दृष्टी गेली. हा मुलगा आमच्या वाचकाशी अद्याप परिचित झालेला नाही, तेव्हा तो कोण हे आम्हाला सांगितलेच पाहिजे. त्र्यंबकराव आणि गोदूताई यांचा लाडका मुलगा तो हाच. याचे नाव त्रिविक्रम. हे बाळ मोठे विक्रमशाली होते. आईबापांनी लढिवाळपणाने त्याचे नाव श्रीमंती थाटावर दाजी साहेब असे ठेवले होते. हा वयाने व अंगानेही गंगाधरापेक्षा थोडासा सरसच होता. श्रीमंतांच्या मुलांची खुशामत करणारे विद्यार्थी शाळेतून सुद्धा असतात. अशा मुलांना त्या श्रीमंत मुलाने काही दिले घेतले नाही तरी नुसते त्याच्याबरोबर जाण्या येण्यानेच आपल्याला महत्त्व येईल असे वाटत असते. दाजी साहेबांच्या बरोबर अशी 10-5 मुले सदोदित असत. वर सांगितल्याप्रमाणे मुलांच्या बाहेर येण्याच्या वेळेस गंगाधर रस्त्यात उभा राहून व उंच मान करून आपला भाऊ कृष्णा कोठे दिसेल म्हणून पाहत होता. तिकडून दाजी साहेब व त्यांचे साथी येत होते. त्यांच्या दृष्टीस तो पडला. दाजीने, हा कोण रे, उंटासारखी लांब मान करून आपल्याकडे पाहतोय म्हणून आपल्या साथीदारास विचारले व त्या सोबत्यांनी तो गंगाधर असे सांगितले. दाजीने गंगाधर व कृष्णा यांची नावे आपल्या घरी आईबापांनी तिरस्काराने उच्चारलेली ऐकली होती. तेव्हा आपणही त्याच्याविषयी तिरस्काराने बोललो नाही तर कुणाला बट्टा लागेल अशा समजुतीने तो म्हणाला, हाच का तो भिकारडा पोरगा? मी याचे नाव पुष्कळ वेळा ऐकले आहे. ही ब्याद आपल्या शाळेतून एकदाची गेली तर बरे, पण एक ब्याद गेली तरी तिचे जागी दुसरी आली आहे. सोबत्यांनी विचारले, ती कोणती? दाजी तिरस्काराने म्हणाला, अरे त्या भिकारड्याचाच भाऊ तो कृष्णा. नंतर गंगाधराकडे पाहून दाजी म्हणाला, तो पहा कसा कावळ्यासारखा आपल्याकडे पाहत आहे. पाहिले तर 4 रुपयाची नोकरी, पण दिमाग तर पहा केवढा आहे. त्यावेळेस नेमकी अशी काही गंमत झाली की दाजीच्या पाठीशीच कृष्णा त्याच्या मागोमाग येत होता. दाजी व त्याच्या सोबत्यांचे बोलणे त्याने ऐकले आणि कुणाला बोलतोस रे भिकारडा असे तो एकदम दाजीला म्हणाला आणि त्याने त्याचा एकदम हात धरला. दाजी साहेबांचा अशा रीतीने भर रस्त्यात हात धरणे आणि त्यांना अरे तुरे करणे हा केवढा त्यांचा अपमान, केवढा मोठा अपराध. हा त्यांच्याने कसा सहन करवेल. त्यांनी लगेच त्याचा हात झिडकावरून देऊन त्याला रागाने म्हटले, तो तुझा भाऊ उभा आहे त्याला म्हटले, काय करतोस ते पाहू. एकदा दोनदा नाही 1000दा म्हणेन भिकारडा आहेस तू म्हणून. तुझ्या नाकावर म्हणतो घे,
भिकाऱ्याचे पोर आणि दिमाखोर. आम्ही भिकारी असलो तरी तुझ्या बापाचे काय 2 चव्वल खातो आहो, कृष्णाने रागाच्या आवेशात म्हटले. आता मात्र दाजीचा राग फार अनावर झाला. त्याने आपले दप्तर आता सोबत्यांचे जवळ देऊन कृष्णाचे पाय फरफर ओढून त्याला रस्त्यात जमिनीवर पाडले आणि त्याच्या छातीवर बसून, आता पुन्हा बाप बीप काढशील, बोल, ही तंबी देता देता त्याने कृष्णाला 5-4 थापडाही दिल्या. ही मारामारी पाहण्यास सगळीच मुले जमा झाली. गंगाधराचेही तिकडे लक्ष गेले आणि तो त्या गर्दीतून पुढे सरसावला आणि आपल्या भावाची ती अवस्था पाहून त्याच्या मदतीला धावला. त्याने दाजीचा हात धरून त्याला एकीकडे केले आणि म्हटले, तू एवढा मोठा घोडा झालास तरी त्या लहान पोराच्या वाटेत जातोस, शरम वाटली पाहिजे तुला. भांडायचे झाले तर ते बरोबरीच्यांशी तरी भांडावे, एवढे तुला कळू नये. त्याच वेळी नेमके हेडमास्तर तिकडून येत होते आणि त्यांना पाहून सगळी मुले पटापट सटकली. पलीकडे थोड्याशा अंतरावर एक मुलगा घोड्यावर बसून चालला होता. तो दिसण्यात नाजूक, मोहक आणि बांधेसूद होता. त्याचे डोळे मोठे असून काळे होते. तो प्रकृतीने अशक्त होता तरी त्याच्या मुद्रेवर चांगली टवटवी होती. तो वयाने गंगाधराहून एखाद्या वर्षाने लहान असेल, पण दिसण्यात बराच लहान दिसेल. कृष्णा आणि दाजी यांची मारामारी चाललेली तो पाहत होता, पण मुलांच्या गर्दीत शिरणे त्याला बरे वाटले नाही. हेडमास्तरांच्या येण्याने मुलांची दाणादाण झाली आणि दाजी एकटा जाऊ लागला तेव्हा त्या मुलाने दाजीला हाक मारली. त्याबरोबर त्याने उलटून पाहिले आणि म्हटले, कोण नाना, तू घोड्यावर असून इतका मागे कसा राहिलास? नानाने त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता म्हटले, दाजी, तू अगदी भागूबाईपणा दाखवलास. तू कृष्णा काय एवढासा पोरगा आणि त्याच्याशी तू कुरापत काढलीस आणि भांडायला आणि मारामारी करायला लागलास. हा काही तुझा मर्दपणा नाही, याला भागूबाईपणाच म्हणतील. अरे जा रे, मास्तर आले म्हणून, नाहीतर दाखवला असता तुला माझा भागूबाईपणा. आम्ही भागूबाई आणि तू मोठा पहलवान, पहिला तर एक हात मोडलेलाच आहे. दाजीने आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे कुरापतीस प्रारंभ केला. दाजीचे हे अद्वा भाषण आणि त्यातही विशेषतः आपल्या मोडलेल्या हातासंबंधीचा भाग ऐकून तर नानाला कसेसेच झाले. दाजीचा द्वाडपणा नानाला पुरतेपणी ठाऊक होता, त्यामुळे त्याचे बोलणे फारसे मनावर न घेता तो म्हणाला, तू भागूबाई नाही, मोठा बलभीम झालास, म्हणून आपली शक्ती लहान आणि त्यातही निरपराधी पोराला का दाखवायची? आपणच अगोदर खोडी करायची आणि दुसरा उलटून बोलला म्हणजे त्याच्या अंगावर तुटून पडायचे. याला कोणी शहाणपणा म्हणत नाही. तुला काय ठाऊक आहेत रे त्या भिकारड्या पोरांची लक्षणे? दाजीने तिरस्काराने म्हटले. ते भिकारी असोत की कसेही असोत, ते गरीब आहेत हा काही त्यांचा दोष नाही. आणि गरीब असले म्हणून काय झाले? त्यांच्या वाटेला उगीचच्या उगीच जाणे हा केवढा नीचपणा आहे. तो गरीब पडला म्हणूनच त्याने मुकाट्याने सोसले. माझ्यासारखा असता तर दाखवला असता हात. अबब, तुमच्या अंगात बलभीम संचारला आहे, तेव्हा तुमच्या पुढे कुणाचा टिकाव लागणार आहे? आता आम्हाला पळच काढला पाहिजे. असे म्हणून हसत हसत दाजी जल्दी पावले उचलू लागला व थोड्याच वेळात दिसेनासा झाला. मग नानाने गंगाधराला जाऊन गाठले. गंगाधराला त्या गर्दीत थोडीशी दुखापत झाली होती, त्यामुळे तो हळूहळू चालला होता. त्याला पाहून नानाने म्हटले, तुला लागले बिगले तर नाही ना? गंगाधराने उत्तर केले, काही विशेष नाही, पण तो द्वाड कार्टा पुन्हा दुसऱ्या वेळेस तावडीत सापडेल तर त्याची चांगली खोड जिरवीन. कोण होता तो? त्याचे नाव आहे का ठाऊक तुला? वा, त्या उन्हाळ पोराचे नाव ठाऊक नाही असा इथे एकतरी मुलगा असेल की नाही कोण जाणे. आतापर्यंत मी त्याच्याशीच बोलत होतो. लहान पोरांच्या वाटेत जाण्यास त्याला काय पुरुषार्थ वाटला हे मी आत्ताच त्याला विचारले. अशा खोडसाळ मुलांपासून 2 हात दूरच राहिलेले बरे. असे म्हणून नानाही आपल्या मार्गाने गेला. गंगाधर झाल्या गोष्टीबद्दलचाच विचार करीत करीत आश्चर्य मानीत घरी परतला. अण्णासाहेबांच्या पत्राची आठवण त्याला मुळीच राहिली नाही. कृष्णाने घरी गेल्यावर रस्त्यात घडलेली इत्यंभूत हकीकत मुलांच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे बरेचसे तिखटमीठ लावून आईला सांगितली. इतक्यात गंगाधरही घरी आला आणि त्याने कोट काढून खुंटीला लावला. जॅकेट अंगात तसेच राहू दिले. कित्येकांना जॅकेटाच्या दोन्ही खिशात हात घालून हिंडण्या फिरण्याची सवय असते, तशी गंगाधरालाही होती. त्याप्रमाणे त्याने खिशात हात घातल्याबरोबर खिशातले अण्णासाहेबांचे पत्र त्याच्या हाताला लागले आणि आपणाकडे पोस्टात टाकण्यासाठी ते दिले होते या गोष्टीचे त्याला स्मरण झाले. लागलीच त्याने अंगात कोट घातला म्हणण्यापेक्षा कोटाच्या बाह्यात हात तेवढे घातले आणि तडक पोस्ट ऑफिसकडे पळत सुटला.
मुलांचे पाय आणि छाती मजबूत असतात. गंगाधर घरून निघाला तो दम न झाडता सारखा पळत पोस्टात गेला. पेटीत पत्र टाकीपर्यंत दम घेण्यास सुद्धा त्याला सवड झाली नाही. पळण्याने तो इतका बेदम झाला होता की आता त्याला भिंतीवर हात व डोके टेकून स्वस्थ उभे राहावे लागले. याप्रमाणे किंचित उभा राहिल्यावर त्या पोस्टातला एक कारकून सहज बाहेर आला. त्याला मुंबईची डाक बंद झाली काय म्हणून गंगाधराने विचारले. त्यावर केव्हाच असे उत्तर मिळाले. ते ऐकताच गंगाधराच्या मनाला काय वाटले असेल याची कल्पनाच केली पाहिजे. त्याचे तोंड एकदम उतरले. तो अत्यंत खिन्न होऊन परतला. सगळ्या रात्री तो कोणाशी एक अक्षर सुद्धा बोलला नाही. रात्रभर अंथरुणावर सारखा तळमळत पडून राहिला. आपल्या विस्मरणाचे काय काय परिणाम होतील याचा विचार त्याला चैन पडू देईना. अण्णासाहेबांचे पत्र जरुरी होते. न जाणो त्यात काहीतरी महत्त्वाचा मजकूर होता आणि असे जरुरी पत्र वेळेवर पोस्टात न टाकणे ही कामात फार मोठी हयगय झाली. या सबबीवर अण्णासाहेब रागावून आपल्याला वजा करतील काय? त्यांनी तसे केले तरी त्यात त्यांचा दोष काय आहे असे तो आपणापाशी म्हणू लागला. मी वजा झालो तर आज 12 रुपये दरमहा मिळू लागला आहे तो नाहीसा होईल व वजा होणे म्हणजे केवढी बेअब्रू पदरी येईल. हा विचार त्याच्या डोक्यात सारखा घोळू लागला. झालेली गोष्ट आईला कळवावी किंवा नाही. कळवल्यास ती काय म्हणेल, आपल्यावर किती दूषणे ठेवील आणि न कळवल्यास ती पुढे मागे तिला कळल्यावर ती कळेल यात शंका नाहीच. तिच्यापासून ती छपवल्याबद्दलचा दुसरा दोष आपल्याला लागेल. यापेक्षा आत्ताच ती आईला कळवणे बरे. अशी बरीच भवती न भवती त्याने स्वतःच्या मनाशी केल्यावर आई उठल्याबरोबर प्रथम तिला ती कळवायची असा त्याने मनाचा निश्चय केला आणि उजाडताच त्याप्रमाणे केले. तो म्हणाला, आई आता पुढे काय करावे? काय करावंसं तुझं मन तुला सांगतं? राधाबाईंनी गंगाधराला प्रश्न केला. मला वाटते झालेली चूक अण्णासाहेबांपाशी आत्ताच जाऊन कबूल केली तर बरे. मला वाटतं जर तर हे शब्द नकोत, तसंच केलं पाहिजे. राधाबाई गंभीर मुद्रेने म्हणाल्या. सगळ्या रात्रभर हाच विचार माझ्या डोक्यात घोळत आहे. पण आता मी हे अण्णासाहेबांना कोणत्या तोंडानं जाऊन कळवू? बाबा रे, आपली चूक कबूल करण्याचं सर्वांच्या जीवावर येत असतं, पण त्याशिवाय गती नाही असं म्हणून मन घट्ट केलं पाहिजे. आत्ताच पाहिजे तर जाऊ नको, पण हापिसात गेल्यावर पहिली ही गोष्ट कर म्हणजे झालं. नुसतं कर म्हणून मी म्हणत नाही, तसं करणं हा तुझा धर्म आहे, अवश्य कर्तव्य आहे. आपले कर्तव्य कोणते हे पाहून करण्याबद्दलचा उपदेश राधाबाई आपल्या मुलांना नेहमीच करीत असत. त्यामुळे तोच उपदेश आता गंगाधराचे मनावर बिंबवण्यास काही प्रयास पडले नाहीत. जेवण झाल्यावर गंगाधर ऑफिसात रोजच्या वेळेस गेला व नित्यक्रमाप्रमाणे त्याने अण्णासाहेबांचे टेबल झाडून त्यांची पुस्तके व कागद वगैरे व्यवस्थित रीतीने मांडून ठेवले. इतक्यात अण्णासाहेबही आले. ते एकटेच आहेत असे पाहून थोड्या वेळाने गंगाधर त्यांचेपाशी गेला आणि खाली मान घालून अतिशय खिन्न मुद्रेने म्हणाला, माझ्या हातून आज एक मोठी चूक झाली आहे, तिची माफी असावी. अण्णासाहेबांनी विचारले, कसली चूक? त्या पत्राच्या संबंधात. कोणते पत्र? काल तुला पोस्टात टाकण्यासाठी तुझ्याजवळ दिले होते ते? होय, ते विस्मरणामुळे वेळेवर टाकले गेले नाही. गेले नाही? हा कोण हलगर्जीपणा? कुठे आहे ते? ते रात्री टाकले, पण मुंबईची डाक अगोदरच बंद झाली होती. गंगाधर, तुला एवढे बजावले असून तू शेवटी विसरलास? हे कसे झाले? तू अगोदर घरी गेला असशील आणि भावा बहिणींशी खेळण्यात गुंतला असशील. नाही, मी गेलो तो इथून थेट पोस्टाकडेच. पण काय, रस्ता चुकलास? नाही, रस्ताही चुकलो नाही, पण पुन्हा पण आहेच. पण काय? मध्ये शाळेतल्या एका मुलाने माझ्या धाकट्या भावाशी कुरापत काढून त्याला मारले, म्हणून मला मध्ये पडावे लागले आणि त्या गडबडीत पत्राचे भान राहिले नाही. अण्णासाहेबांनी हीच हकीकत घरी नानाच्या तोंडून ऐकली होती. त्यामुळे अण्णासाहेबांची तिच्या खरेपणाबद्दल खात्री झाली. ते काही एक न बोलता मुकाट्याने बसले. गंगाधरही जागचे जागी उभा राहिला. त्याला पाहून अण्णासाहेब म्हणतात, मग तू आता इथे उभा का राहिलास? चुकीची माफी व्हावी. आता माफी केली, पण पुन्हा असाच कामात हलगर्जीपणा केलास तर आताच्या माफीचा काय उपयोग?
नाही नाही, पुन्हा नाही अशी चूक व्हायची माझ्या हातून. यावर अण्णासाहेब उगाच बसले. त्यावरून आपणास माफी मिळाली नाही अशी गंगाधराची समजूत होऊन तो तसाच उभा राहिला. अण्णासाहेब खाली पाहून काही कागद वाचू लागले. तरी गंगाधर उभा आहेच हे अण्णासाहेबांनी पाहिल्यावर त्याला विचारले, तू उभा का? मी पुन्हा असे करणार नाही, मला चुकीची माफी व्हावी. यावर अण्णासाहेब हसून म्हणाले, बरे आहे, पण एकच वेळ क्षमा होत असते हे लक्षात ठेव. आणि ही एक वेळ तरी मी क्षमा का केली हे तुझ्या लक्षात आलेच असेल. तू आपली चूक छपवण्याचा प्रयत्न न करता ती एकदम कबूल केलीस म्हणून. आपल्या हातून जी काय चूक किंवा अपराध घडला असेल तो कबूल करावा यासारखा दुसरा प्रशस्त मार्ग नाही हे लक्षात ठेव. जा, आता तू आपल्या कामाला लाग. गंगाधराची खिन्नता आता नाहीशी झाली व तो हलक्या पावलांनी व प्रफुल्लित मुद्रेने अण्णासाहेबांच्या खोलीतून बाहेर पडला. तो गेल्यावर अण्णासाहेब मनात म्हणाले, हा मुलगा गरीब आणि प्रामाणिक दिसतो. याने आता माझेपाशी चूक कबूल केली नसती तर ती त्याच्या हातून घडली ही गोष्ट मला कदाचित पुढे कधी कळलीही नसती. दुसरी मुले काही अशी चूक कबूल करीत नाही. यावरून या मुलाला घरचे वळण चांगले दिसते. त्या दिवशी गंगाधराला अण्णासाहेबांच्या घरी जाण्याचाही प्रसंग आला. अण्णासाहेब 12 वाजेपर्यंत कचेरीत बसत व 12 वाजता घरी जात. ते पुन्हा 3 वाजता येत. त्या दिवशी ते रोजच्याप्रमाणे 12 वाजता घरी गेले. इतक्यात पाठीमागे एक गृहस्थ काही जरुरीच्या कामासाठी म्हणून आला. त्याचे काम नारायणरावांनी चांगले समजावून घेतले व अण्णासाहेबांनी चिठ्ठी लिहिली व ती चिठ्ठी महत्त्वाची असल्यामुळे शिपायाच्या हाती न देता गंगाधराच्या हाती अण्णासाहेबांच्या घरी पाठवली. ती घेऊन गंगाधर तडाक्याने निघाला. आता तो तिला विसरेल ही भीतीच नव्हती. अण्णासाहेब त्यावेळी मधल्या दिवाणखान्यात उगीच इकडून तिकडे टेहळत होते. पलीकडे एका खुर्चीवर नाना आपला संस्कृत धडा तयार करीत होता. सुट्टीचा दिवस असल्या कारणाने तो घरीच होता. फावेल तेव्हा नानाच्या शिक्षणावर स्वतः देखरेख करण्याचा व त्याला अडेल त्या ठिकाणी धडा समजावून सांगण्याचा अण्णासाहेबांचा परिपाठ असे. या परिपाठाप्रमाणे अण्णासाहेब यावेळी संस्कृत पुस्तकातला धडा त्याचेकडून तयार करून घेत होते. अशा वेळेस गंगाधराने आणलेले पत्र त्यांच्या स्वाधीन केले. अण्णासाहेबांनी त्याला बसायला एक खुर्ची दिली आणि आपण ते पत्र घेऊन आत गेले. नाना त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. कालच्या मुलांच्या मारामारीतला हाच मुलगा हे त्याने ओळखले. परंतु नानाला अगोदर दुसऱ्याशी आणि त्यातून अपरिचित माणसाशी बोलण्याचा कंटाळा. तशातून तो आजारीपणामुळे चिडखोर बनला होता आणि आता तर तो अभ्यासात गुंतला होता. तथापि आता त्याला काय वाटले कोण जाणे, त्याने हळूहळू बोलण्यास सुरुवात केली. तो कंटाळून स्वतःशीच म्हणाला, 5 मिनिटांचा अवकाश होता. तेवढ्यात माझा धडा संपून मी मोकळाही झालो असतो, पण तेवढ्यात विघ्न आले. आता अण्णा कामासाठी बाहेर जातील म्हणजे झाले. मग मला धडा कोण समजावून देईल? हे शब्द ऐकून आणि नानाची त्रासिक मुद्रा पाहून गंगाधराला वाटले की आपण त्याला थोडीशी मदत करावी. म्हणून तो म्हणाला, मी करू का थोडीशी मदत? नानाला हे ऐकून आश्चर्य वाटले. कोण? तू मदत करशील? तुला संस्कृत येते? गंगाधराने उत्तर दिले, थोडेसे येते. माझे दुसरे पुस्तक झाले आहे. नानाच्या टेबलावर त्याची भाषांतराची वही उघडीच पडलेली होती. तिकडे गंगाधराची सहज दृष्टी गेली. त्याने लागलीच एका शब्दावर बोट ठेवून हे रूप चुकले आहे म्हणून सांगितले. तो म्हणाला, बाध हा धातू आत्मनेपदी असल्यामुळे त्याचे बाधती असे रूप व्हायचे नाही, बाधते असे होईल. हे ऐकून तर नानाला त्याच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाविषयी बरीच खात्री पटून तो गंगाधराजवळून राहिलेली वाक्ये समजून घेण्यास तयार झाला. तथापि अण्णासाहेबांनी बाधती असे रूप सांगितले आणि हा बाधते असे सांगतो, यातले खरे कोणते ही शंका त्याला आली. म्हणून तो गंगाधराला म्हणाला, अण्णांनी तर मला बाधती असेच सांगितले आहे. त्यांनी अलीकडे दुसऱ्या कामामुळे संस्कृत वाचन वगैरे सोडले आहे म्हणून काय झाले? ते पूर्वी चांगले संस्कृत जाणणारे होते. यावर गंगाधर म्हणाला, त्यांची ती नजरचूक असेल, पण बाधते हेच रूप बरोबर आहे, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. नाना म्हणाला, पण अण्णांच्या सांगण्यातली चूक काढायला तुला काय बुवा अधिकार आहे? चल, हे सोडून आपण पुढची वाक्य करू. यामुळे गंगाधराच्याने बोलवेना. अण्णासाहेब चुकले आहेत याविषयी त्याला शंका नव्हती, पण तसे बोलण्याने नानाला राग येऊन तो चिडला हेही त्याने पाहिले होते. तेव्हा आपल्याला सांगायचे होते ते आपण सांगितले.
यावर चूक दुरुस्त करणे न करणे हे शिकणाऱ्याचे स्वाधीन आहे, असे मनात म्हणून तो पुढील वाक्य सांगू लागला. शेवटलेच वाक्य चालले होते. इतक्यात अण्णासाहेब आले. त्यांनी पत्राचा जबाब लिहून आणला होता. तो गंगाधराचे हाती देऊन नारायणरावांकडे घेऊन जाण्यास सांगितले. गंगाधर निघून गेल्यावर नाना आपल्या बापाला म्हणाला, अण्णा, या मुलाला संस्कृत चांगले येते बरं का. तुम्ही आत होता तेव्हा त्याने मला पुढची वाक्ये सांगितली, माझ्याकडून करवूनही घेतली. अण्णासाहेबांनी ती वही हातात घेऊन लिहिलेली वाक्ये पाहिली तेव्हा ती बिनचूक आढळली. त्यांनी त्याबद्दल संतोष प्रदर्शित केला आणि म्हटले, गंगाधराचा संस्कृत विषय चांगला आहे सा दिसतो. नाना मध्येच म्हणाला, पण काय? मी म्हणणार होतो की तो हुशार असेल, पण त्याने इथे जो थोडासा उद्धटपणा दाखवला तो नाही मला आवडला. काय केले असे त्याने? तो आपला तुमच्या शिकवण्यातल्या चुका काढायला लागला. बाधती हे रूप म्हणे चुकले आहे, बाधते असे पाहिजे. मोठ्या माणसांच्या अशा चुका काढणे याला उद्धटपणा नाही तर काय म्हणायचे? अण्णासाहेबांना विचारांती आपली चूक कळून आली आणि खात्री करून घेण्याकरता त्यांनी टेबलावरील संस्कृत इंग्रजी कोश पाहिला तेव्हा तर गंगाधराचेच म्हणणे खरे असल्याविषयी त्यांना शंकाच राहिली नाही. ते म्हणाले, गंगाधर म्हणाला तेच बरोबर आहे. बाधती नव्हे तर बाधते असेच रूप आहे. त्याने चूक दाखवली यात त्याने उद्धटपणा केला असे मुळीच होत नाही. सरळपणाने आणि नम्रपणाने मोठ्या माणसांच्या चुका दाखवणे याला उद्धटपणा कुणी म्हणणार नाही. वडील माणसांनीही खरोखर चूक आहे असे आढळून आल्यावर ती कबूल करणे हेच योग्य आहे. नाना म्हणाला, पण अण्णा, तुमच्या कचेरीत हलकी सलकी कामे करणारे सुद्धा असे हुशार मुलगे? यावर अण्णासाहेब म्हणाले, सगळेच असतात असे नाही. कित्येकांना तर मराठी 2 शब्द सुद्धा नीट बोलता किंवा लिहिता येत नाही. हा वास्तविक पुष्कळ शिकून BA MA व्हायचा, पण घरच्या गरिबीमुळे लवकरात लवकर त्याला नोकरी धरावी लागली. पण हलकी सलकी कामे करणाऱ्यांनी मोठ्यांच्या पुढे तरी आपल्या शहाणपणाचा टेंभा मिरवू नये. शहाणे झाले म्हणून काय झाले? ते गरीब आहेत ना, पण त्यांना मोठाल्या हुद्द्याच्या जागा थोड्याच मिळवायच्या आहेत. हे तुला कोणी सांगितलं? त्रिंबकरावाचा दाजी म्हणत होता की गंगाधराने शिपायात नोकरी धरली आहे, तेव्हा तो आता जन्मभर शिपाईच राहणार. आमच्यासारख्यांनी त्याच्याशी आता बरोबरीच्या नात्याने वागण्याने लोक आम्हाला हलकट समजतील. अण्णासाहेब म्हणाले, असे जर असेल तर त्या दाजीची संगती तू जितकी लवकर सोडशील तितकी बरी. तो फार वाईट मुलगा दिसतो. मोठेपणाच्या काही विचित्र कल्पना त्याच्या डोक्यात कोणी भरवून दिल्या आहेत. गंगाधर जितक्या लवकर चढेल तितक्या लवकर त्याच्या बरोबरीला दाजीला येऊ दे म्हणजे मिळवली. नाना आश्चर्याने बापाच्या मुद्रेकडे पाहत राहिला. अण्णासाहेबांना दाजीविषयी एवढा राग का यावा आणि गंगाधरावर त्यांचा एवढा लोभ का बसावा याचे कारण त्याला कळेना. आणि अण्णासाहेबांनी उच्चारलेल्या शेवटच्या वाक्याने तर त्याला पुरतेच घोटाळ्यात पाडले.